काळी कोणाची? पेसुकाची. माझ्या अंतःकरणातून उद्गार उठला व नंतर कितीही प्रयत्न केला तरी तो जाईना. पायात रुतलेल्या काटाप्रमाणे तो प्रत्येक पावलागणिक अधिक खोल होत जाऊ लागला. मी तसाच पुढे झालो. सरण त्या भीतीदायक वातावरणात भर घालीत धीमेपणाने जळत होते. माझे डोळे त्यावर खिळले. माझे कान शब्द शोधत होते, पण कुठूनही कसल्याही प्रकारचा मानवी आवाज येत नव्हता. लाकडे पडल्याचा आवाज मधून मधून येत होता, तसा माझा पंजा पिस्तूल आवळत होता. मी वेगात होतो, सरणाकडे पाहत होतो. इतक्यात अंगावरून साप जावा तसा सळकन एक शहारा सरकत गेला. रक्तात अग्नीचा प्रवाह वाहू लागला. माझे मन भीतीची बहीण असलेल्या एका चमत्कारिक भावनेने भरून गेले. मी थांबलो आणि डोळे ताणून ताणून जळत्या सरणाकडे पाहू लागलो. कारण सरणासमोर पेसूक उभे आहे असे माझे भांबावलेले मन ओरडून सांगत होते. माझे डोळेही विश्वास ठेवायला तयार होते, कारण सरणासमोर उभ्या असलेल्या काळ्या आकृतीच्या अंगावर बोटभरही वस्त्र दिसत नव्हते आणि माणसे तर केव्हाच पळून गेली होती. मी उभा होतो. मला माझी जिज्ञासा उभी राहू देत नव्हती. माझे आश्चर्य मला पाय उचलू देत नव्हते आणि माझे मन ओरडत होते, पेसूक, पेसूक. मी त्या आकृतीला पेसूक मानून पाय उचलला. नाकाच्या संरक्षणासाठी पिस्तूल सावरले. मी जसं जसं सरणाजवळ जात होतो तसतशी त्या आकृतीची दुःखद प्रार्थना काळजाला घरे पाडत होती, अंगावर काटे उठवत होती. त्या प्रार्थनेत अशी काही शक्ती होती की मला त्या पेसूकाबद्दल सहानुभूती वाटत होती. माझे पावले जलद उचलत नव्हते आणि पुन्हा चमत्कार झाला. सरणाच्या शिराच्या बाजूला गेलेले पेसूक दिसेनासे झाले. मी डोळे चोळून चालू लागलो, पण मला सरणाशिवाय काहीही दिसत नव्हते. फक्त थंडीसारखे तीक्ष्ण, काळजात सुरी खुपसणारे, अंगावर शहारे उठवणारे विव्हळणे ऐकू येत होते. असा चमत्कार मी कधीच पाहिला नव्हता. माझ्या अंतःकरणात एकाएकी वणवा पेटला. आज माझे वय 500 आहे, तरी तो वणवा विझत नाही. माझा संताप सिद्धार्थ होत नाही. तो हातातील हत्यारे टाकत नाही. काका एकाएकी बोलायचे थांबले. त्यामुळे आम्हाला अस्वस्थता वाटू लागली. खोलीत बसलेल्या इतरांप्रमाणे माझीही दृष्टी त्यांच्या भव्य चेहऱ्यावर स्थिर झाली. त्यांच्याकडे बघताना मला बौद्धाच्या मंगल हत्तीची आठवण होऊ लागली. काकांकडे एकटक पाहणारी सिंधू घड्याळातल्या गजराने दचकली. आमच्यापैकी कोणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता. प्रत्येकजण काकांच्या 6 फूट उंचीच्या अवाढव्य देहाकडे बघत होता. त्यांनी सुरू केलेल्या रहस्य कथेत आम्ही पार गुंतून गेलो होतो. आषाढ घनाच्या घनगंभीर गर्जनेप्रमाणे काकांचा आवाज खोलीत घुमू लागला. तर माझे डोळे सरणावर स्थिर होते. प्रयत्न करूनही मला दुसरीकडे बघता येत नव्हते. एकाएकी गुप्त झालेले ते पेसूक पुन्हा उपटले आणि सरणाभोवती फेऱ्या घालू लागले. कधी हात जोडून कपाळाला लावित होते, दुःखाने बडबडत होते, कधी संतापाने भडकत होते. त्या पेसूकाचे प्रेत संबंधीचे प्रेम पाहून मला बरे वाटत होते. रौद्र भयंकराचे भव्य दिव्याचे आकर्षण असलेले माझे मन मला सरणाकडे ओढत होते. ज्योतीवर प्रीती करणाऱ्या पतंगासारखी माझी स्थिती झाली होती. सूर्यासमोर पडावीत तशी माझी पावले सरणासमोर पडत होती. पेसूकाला भेटण्यासाठी मी गती वाढवली होती.